अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2 ऑक्टोबर रोजी असलेल्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी आपण अवश्य करायला पाहिजेत। त्यामुळे काय होईल तर पितृदोष दूर होईल, वर्षभरात आपल्याला पितृदोषाचा कोणताही त्रास होणार नाही। तर या दिवशी अवश्य न चुकता काही गोष्टी केल्या पाहिजेत। तर त्या कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। 2 ऑक्टोबर रोजी आहे सर्व पितृ अमावस्या। आता 15 दिवस आपण पितृंची सेवा करतो। हे 15 दिवस म्हणजेच पितृंना समर्पित असतात। या 15 दिवसामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती वास करत असतात आणि त्यांना खुश करण्यासाठी, त्यांचा जो दोष असतो त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे 15 दिवस दिलेले असतात आपल्याला। तर त्यांचे श्राद्धविधी, तर्पण, वेगवेगळे उपाय करून आपण या गोष्टी तर करतच असतो की त्यांना खुश करतो, त्यांची कृपा प्राप्त करतो। मात्र काही कारणाने जर आपल्याकडून श्राद्धविधी राहून गेले असेल, काहीही यथासांग कारण असेल, काही अडचणी आलेल्या असतील, तर आपण सर्व पितृ अमावस्येला काही गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळे रुष्ट झालेले जे पितर असतात ते खुश होतात आणि आपल्याला वर्षभर सर्व गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी आशीर्वाद देतात। तर त्या कोणत्या आहेत त्या पाहूयात। पितृपक्षातील सर्वात महत्त्वाची अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या। ज्या पूर्वजांच्या मृत्यूची आपल्याला तारीख माहिती नाही तर त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते, किंवा काही कारणाने आपण आपल्या ज्या पितर असतात त्यांच्या तिथीनुसार आपलं श्राद्ध राहून गेलेलं आहे किंवा काही आपल्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, तर या दिवशी काही उपाय तोटके पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक केले जातात। तर ते कोणते ते पाहूयात। तर 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 अमावस्येला प्रारंभ होणार आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी रात्री 2:19 ही अमावस्या असणार आहे। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या देखील म्हटले जाते। ही अमावस्या सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी काय उपाय करायचे ते आपण पाहूयात। तर आपण या दिवशी रात्री दही भात बनवायचा आहे। दही भात आपण विशिष्ट ठिकाणी ठेवायचा आहे। तर हा भात कसा बनवायचा आहे, अगदी 1 मूठभर आपण तांदूळ घ्यायचे आहे, ते स्वच्छ धुवायचे। याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाही आणि फक्त या पितरांसाठी केला जाणारा भात आहे हा, तर आपण हा फक्त त्यांच्यासाठी त्यांना लागेल तेवढाच करायचा आहे। हा मूठभर तांदूळ घेऊन आपण तो शिजवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही। शिजवल्यानंतर आपण याचा मुटका बनवायचा आहे, याच्यावरती दही टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर रात्री झोपताना आपण हा भात आपल्या टॉयलेटमध्ये ठेवायचा। एक टॉयलेट असेल तर एक टॉयलेटमध्ये, आपल्याकडे मातीचं भांडं असेल त्याच्यामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि 2 टॉयलेट असेल तर 2 टॉयलेटमध्ये हे ठेवायचं आहे। आणि जर थोडासा उरत असेल तर दक्षिणेकडे तोंड करून देखील आपण हा ठेवला तरी चालेल। मात्र रात्रीच्या वेळी हे उपाय करायचे नसतात। हे दिवस म्हणजे दिवसाच आपण हे दही भात वगैरे पितरांसाठी ठेवू शकतो, मात्र हे फक्त मग आपण टॉयलेटमध्येच करायचं आहे। आणि ही वाटी आपण ठेवायची आहे, रात्रभर तशीच ठेवून द्यायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजे अमावस्या संपण्यानंतर ही जी वाटी आहे ती आपण आपल्या टॉयलेटमध्ये, म्हणजे वाटीतला भात असतो तो टाकून द्यायचा आहे, फ्लश करायचं आहे। अशा प्रकारे आपले जी वाईट नकारात्मकता घरात येऊ शकते त्याच्याबरोबर निघून जाते। तर अशा प्रकारे आपण हा दही भाताचा उपाय आवश्यक करायचा आहे। हा खूप प्रभावी उपाय आहे। जी काही नकारात्मकता, नजरदोष, काहीही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल त्या निघून जातात। कारण बहुत करून सगळी नकारात्मकता, वाईट गोष्टी ह्या बाथरूममधूनच आपल्या म्हणजे घरामध्ये येत असतात। त्याच्यामुळे नक्की आपण हा उपाय करायचा आहे। त्यामुळे भरपूर गोष्टी आपल्या सुरळीत होतात। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात आपण गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे। म्हणजे तो दिवा लावला तर याच्यामध्ये जी वाट टाकतो ती लाल रंगाच्या धाग्यापासून जर तयार केलेली असेल तर अतिशय उत्तम। या दिव्यामध्ये आपण काय करायचं, थोडेसे काळे तीळ टाकायचे। याच्यामुळे आपली आर्थिक प्रगती होते, आपली कर्ज जी असतात ती कमी होतात। तर हे उपाय देखील आपण करू शकतो। तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण आपले जर राहिलेले पित्र असतात त्यांच्यासाठी
पितरांसाठी नैवेद्य अवश्य करायचा आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणत्या नैवेद्य करताना 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या करू शकतो, किंवा आपल्या पितरांना जे आवडतात त्या गोष्टी आपण अवश्य करायच्या आहे, किंवा वरण भात आणि तांदळाची खीर आपण अवश्य करायची, उडीद वडे अवश्य करायची. या गोष्टी जरी आपण केल्या तरी चालू शकेल. या दिवशी पोळी करत असताना म्हणजे चपाती करत असताना कुत्र्यासाठी आपण पोळी करायची आहे आणि या पोळीला तूप लावायचं आहे, किंवा आपण भाकरी केली तरी त्याला तूप लावायचे आणि याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. याच्यामुळे काय होईल, जर शत्रू असतील आपली किंवा आपल्या विरोधात काही गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी पूर्णपणे बंद होतील. तर हे आपण हा देखील एक उपाय करू शकतो. या दिवशी मांसाहार करू नये, खोटे बोलू नये, नशा करू नये, कोणाचंही मन दुखवू नये. त्याच्यामुळे काय होतं, आपले पितृ दुःखी होतात, नाराज होतात. त्यामुळे या गोष्टीची आवश्यक काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी जर चांदीचा नाग या दिवशी आपण घेतला, नागनागिनीची जोडी घ्यायची आहे, त्याच्यावर पांढरी फुलं अर्पण करायची आणि आपल्या जवळपास कुठे नदी किंवा तलाव असेल त्यामध्ये ते प्रवाहित करायचं आहे. त्यामुळे काय होतं, तर कालसर्पदोष देखील आपल्याला निघून जातो. त्याचप्रमाणे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांना भोजन घालतो. त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंगा, बत्तासे, काळे तीळ आपण पितरांना आपल्या इथे जर जवळपास नदी असेल तर तिथे अर्पण करायचे आहे. त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या समस्या असतात, नकारात्मक शक्ती असतात, त्या दूर होतात. त्याचप्रमाणे जर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडाखाली असतो, त्यामुळे सकाळमध्ये आपण या झाडाला पाणी, त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर दूध थोडंसं टाकायचं आहे, साखर, त्याच्यानंतर तांदूळ, थोडेसे काळे तीळ आणि हे पाणी आपण त्या झाडाला अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्यात, फुलं अर्पण करायची आहे आणि ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा प्रदक्षिणा घालताना जप करायचा आहे. जर आपल्याला शक्य असेल तर पितृसूक्ताचे पठण करायचे आहे. रात्रीच्या वेळी देखील आपण पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टकाचं पठण करायचं आहे या दिवशी. त्यामुळे आपले पितृ खुश होतात, त्यांना मोक्षप्राप्ती होते, त्यांना सद्गती मिळते आणि पितरांची प्रार्थना करताना अवश्य म्हणायचं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा, तुम्हाला मोक्षप्राप्ती हो, तुम्हाला सद्गती प्राप्ती हो, मात्र तुमचे शुभ आशीर्वाद आम्हाला द्या, तुमची जी नाराजी आहे ती दूर होऊ द्या आणि तुमची कृपा राहू द्या, असं म्हणून आपण त्यांची मनोकामना आपली पूर्ण होण्यासाठी त्यांची प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपण रात्रीच्या वेळी रोज मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पितरांसाठी एक दक्षिणेला तोंड करून दिवा लावायचा आहे. मात्र सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण एक पिठाचा दिवा करायचा आहे. या पिठामध्ये मीठ, हळद टाकायची नाही आहे आणि हा पिठाचा कणकेचा दिवा बनवायचा आहे. तो चौमुखी बनवायचा आहे. 2 वातीची 1 वात होईल अशा 4 वाती ह्या चारी बाजूला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याच्यामध्ये तिळाचं तेल जर आपल्याकडे असेल तर ते टाकायचं, नाही तर देवासाठी जे वापरतो ते तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये काळे तीळ जे असतात ते अवश्य टाकायचे आहेत आणि हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे आपले पितृ कुठेही असतील, चारी दिशेंना असतील, तर त्यांच्यासाठी हे मार्ग दाखवायला, त्यांना सद्गती मोक्षप्राप्तीचा मार्ग दिसावा म्हणून हा चौमुखी दिवा लावायचा आहे. याच्यामुळे आपले पूर्वज खूप खुश होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराट येते. त्याच्यामुळे देखील हा दिवा लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर तिन्ही संजेच्या दिवशी हा दिवा आपण लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी या दिव्याचा पिठाचा गोळा करायचा आणि जिथे मुंग्या वगैरे एखाद्या झाडाखाली हा टाकून यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ह्या मुंग्या किंवा जे इतर पशुपक्षी कीटक आहेत ते हे दिव्याचे पीठ खाऊ शकतील, अशा ठिकाणी हा टाकून यायचा. जर शक्य नसेल तर निर्माल्यात टाकला तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे हा दिवा लावणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी केले जाणारे उपाय हे विशेष मानले जातात आणि त्यामुळे आपल्या पितरांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे हे उपाय अवश्य करायचे. जर आपल्याला या दिवशी कोणा स्त्री पुरुषांना जेवण घालता आलं, गरजवंतांना खाऊ घालावे, त्याच्यानंतर गरिबांना दान अवश्य आपण या दिवशी करायचे. आपल्या इथे मुंग्या असतील, जवळपास तलाव असेल, मासे असतील, तर त्यांना पिठाचे गोळे अवश्य खाऊ घालायचे. मुंग्यांना साखर टाकायची आहे. तर असे वेगवेगळे उपाय आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करू शकतो. रात्री मी तुम्हाला सांगितलं की दही भाताचा कोणता उपाय करायचा आहे, तर तो करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वेगवेगळे उपाय करू शकतो. तर आजचे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.